तुम्हाला जर कोणी सांगितलं की झाडांना भावना असतात, त्यांना यातना होतात, तर तुम्ही काय म्हणाल? आता मी म्हणेल झाडांना स्मरणशक्ती असते, त्यांना ऐकू येतं आणि त्यांची अशी एक भाषाही असते. तर काय म्हणाल? आता तुम्ही कंटाळून म्हणाल, काय सांगते ही? पण खरं सांगते, झाडांची अशी अनेक गुपिते असतात ज्यातील बरीच आपल्याला माहीतही नाहीत. तर तुम्हाला ही रहस्य जाणून घ्यायची आहेत का? नमस्कार पुस्तक प्रेमींनो. तर आज मी घेऊन आले एका सुंदरशा निसर्गाशी एकरूप होईल अशा पुस्तकाची ओळख. सर्वप्रथम आपण लेखकाबद्दल जाणून घेऊया. लेखकाचे नाव पीटर ओहेललेबेन. 20 वर्षे जर्मनीच्या वन खात्याची नोकरी करून बाहेर पडल्यावर पीटर ओहेललेबेन यांनी आपल्या परिसर शास्त्राच्या संकल्पना कृतीत आणायच्या ठरविल्या. आता ते जर्मनीतच एका रानव्याचे पर्यावरणपूरक संवर्धन करीत आहेत. या वनाचे पुरातन जंगल परिसंस्थेत रूपांतर करण्याचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. वनस्पती या विषयावर त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. निकृष्ट परिसंस्थांचे संवर्धन करून तिथे स्थानिक वनस्पतींचे वनीकरण करण्याचे काम श्री प्रदीप कृष्ण हे करीत आहेत. ट्रीज ऑफ दिल्ली आणि जंगल ट्रीज ऑफ सेंट्रल इंडिया या पुस्तकांचे ते लेखक आहेत. तर सर्वात आधी लेखकाने सांगितलेल्या गोष्टीपासून सुरुवात करूया. गोष्टीची सुरुवात लांडग्यांपासून होते. येलोस्टोन या जगातल्या पहिल्या राष्ट्रीय उद्यानातून 1920 साली लांडगे लुप्त झाले. यांच्या जाण्याने पूर्ण परिसंस्था बदलू लागली. आता एल्क प्राण्याची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यांच्याकडून ओढ्याभोवती वाढणाऱ्या विलो, अस्पेन आणि कॉटनवूडच्या रोपट्यांची चराई होऊ लागली. या झाडांची संख्या कमी झाली व त्यांच्यावर अवलंबून असलेले प्राणीही गेले. तिथे 70 वर्ष लांडगे नव्हते. ते जेव्हा परत आले तेव्हा एल्कच्या कळपांचा इथला मुक्त संचार कमी झाला आणि चराई कमी झाली. त्याबरोबर रोपटी वाढून त्यांची झाडं व्हायला लागली. वाढलेल्या विलो आणि कॉटनवूड झाडांची मुळं माती धरून ठेवायला लागली आणि ओढ्याचे काठ भक्कम झाले. पाण्याचा प्रवाह हळूवार झाला. यामुळे बिव्हर सारखे प्राणी पुन्हा इथे नांदायला आले. लेखक पुढे म्हणतात, झाडं आपली अनेक गुपितं लपवून ठेवतात, ज्याचा मला आता अनुभव येत आहे. माझ्या या विशाल विश्वात आपलं स्वागत आहे. ऐकायला नवल वाटेल. आफ्रिकेत बाभळीच्या झाडाला जिराफाने तोंड लावलं की ते झाड हवेत एक रासायनिक संदेश सोडतं, ज्याने परिसरातल्या झाडांना धोक्याची सूचना मिळते. या वासाने इतर झाडं सावध होतात आणि त्यांच्यापर्यंत जिराफ पोचायच्या आत ते विषारी रसायनांचा स्त्राव करून तयार राहतात. त्रासदायक कीटकांना वेगळ्या पद्धतीची वागणूक दिली जाते. पान खाणाऱ्या कीटकाच्या लाळेची चव पानांना कळते. याची जाणीव होताच झाड एक रासायनिक संकेत हवेत सोडून कीटकांच्या भक्षकांना आमंत्रण देते. संथ गतीच्या या आयुष्यामध्ये सर्वच काही कंटाळवाणं नसतं. भारी वर्णन केले नाही लेखकाने? म्हणजे लेखकाने तर केलंयच, पण अनुवादकाने अनुवादन तर उत्तम केले. पुस्तकाचे मुखपृष्ठ तर म्हणजे बघितल्यावरच समजतं. या पुस्तकात बरीच गुपिते मिळून जाणार आपल्याला झाडांबद्दल. आणि मलपृष्ठावर थोडा लेख आहे, तो आपण नंतर वाचू. लेखकाने इतकी नवनवीन झाडांची गुपितं मांडली आहेत, त्यामुळे पुस्तक वाचताना खूप मजा येते. आणि अनुवाद तर इतका पक्का केलाय की कोणीतरी निसर्गप्रेमी आपल्यासोबत जंगलात भटकंती करत असताना आपले अनुभव सांगत आहे असा फील येतो. लेखक म्हणतात, मी जेव्हा वनव्यवस्थापक म्हणून माझी कारकीर्द सुरू केली तेव्हा मला झाडांच्या गुप्त जीवनाबद्दल इतकंच माहिती होतं, जेवढं एखाद्या खाटीकाला जनावरांच्या भावनांबद्दल माहीत असेल. माझ्या कामात रोज मला स्प्रूस, बीच, ओक आणि पाईनच्या शेकडो झाडांचं निरीक्षण करून किती लाकूड मिळेल, बाजारभाव काय मिळेल याचा अंदाज लावावा लागत असे. त्यामुळे माझं झाडांचं रसग्रहण या गोष्टींपुरतंच मर्यादित होतं. पुढच्या काळात पीटरने शास्त्रीय संशोधनाचा आधार घेऊन जंगलांचं पुनरुज्जीवन आणि सहजीवन याचा अभ्यास सुरू केला. या विषयात पीटर जसा खोल जात गेला आणि त्याला जमिनीखालच्या मायकोरायझी जाळ्याबद्दल कळालं, तसं त्याचा जंगलाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत गेला.
तुम्हाला माहिती आहे का या मायकोरायझी बद्दल? तर आपण जाणून घेऊया. 1990च्या सुमारास अमेरिकी संशोधक सुजान सिमार्डला झाडांच्या जमिनीखालच्या बुरशीने विणलेल्या प्रगल्भ जाळ्याचा शोध लागला, ज्याला आपण मायकोरायझी म्हणून ओळखतो. झाडांबद्दलची नाजूक अशी माहिती जी आपण कधी ऐकलीच नाही अशी आपल्याला समजत जाते. आता शास्त्रज्ञ मोनिका गॅग्लियानोचा परिचय घेऊ. या शास्त्रज्ञ मिमोसास म्हणजेच लाजाळू या सूक्ष्म संवेदनशील वनस्पतींचा अभ्यास करीत होत्या. मिमोसास या उष्ण कटिबंध भागातील वेली आहेत. अभ्यासासाठी ही वनस्पती साजेशी आहे, कारण तिला लगेच चिथवता येते. त्यांना हात लावताच त्यांची इवलीशी पानं स्वसंरक्षणासाठी बंद होतात. गॅग्लियानोच्या प्रयोगात या पानांवर ठराविक वेळेला एक पाण्याचा थेंब पडत राहतो. सुरुवातीला ही सतर्क पानं लगेच बंद होतात, पण काही वेळातच त्यांना लक्षात येतं की या थेंबांपासून आपल्याला धोकाच नाही. त्यानंतर पानं उघडीच राहतात. यातील सर्वात आश्चर्यकारक सत्य म्हणजे गॅग्लियानोला असं दिसलं की एका आठवड्यानंतरही त्या पानांना हे मिळालेलं हे नवं ज्ञान त्यांच्या लक्षात राहिलं होतं. हे झालं लाजाळू या वनस्पतीबद्दलचं सत्य. आता सगळ्याच झाडांबद्दलचं आणखी एक सत्य जाणून घेऊया. झाडांना आपली भूक कधीही भागवता येते, पण तहानेचं मात्र तसं नसतं. त्यामुळे भुकेपेक्षा त्यांच्यासाठी तहान अधिक त्रासदायक असते. म्हणजे ज्याप्रमाणे एखाद्या ब्रेडच्या भट्टीमध्ये ब्रेड कधीही बनू शकतो, तसंच भूक लागली की झाडांना खाद्य बनवता येतं, पण बेकरीत पाणी नसलं तर ब्रेड बनत नाही. त्याप्रमाणे पाण्याशिवाय झाडंही खाद्य बनवू शकत नाहीत. म्हणजे जशी मनुष्याला पाण्याची नितांत गरज असते, तशी झाडांना देखील असतेच असते. आता माणसाची दुसऱ्या माणसाशी मैत्री असते, पण झाडाची मैत्री कोणाशी असते? तर झाडाची मैत्री असते बुरशीशी. ऐकायला नवल वाटेल, होय ना? पण हे खरं आहे. खरं तर गवत आणि रोपट्यांना गुरांनी किंवा हरणांनी चरलेलं अजिबात आवडत नाही. एखाद्या कोल्ह्याने डुकराला खाल्लं काय किंवा हरणाने रोपट्याला खाल्लं काय, दोन्ही गोष्टीत यातना आणि मृत्यू आहेच. बुरशी प्राणी आणि वनस्पतींच्या मध्ये गणली जाते. बुरशीचं हे जमिनीखालचं कापसासारखं जाळं अनेक दशक वाढत असतं. या जाळ्याला म्हणतात मायसेलियम. हे मायसेलियम झाडांच्या मुळांना चिकटून एक सहजीवी संबंध झाडांशी जोडतं. बुरशीचं मायसेलियम जाळं आणि झाडाच्या मुळांच्या तंतूचं मिळून जे जाळं तयार होतं त्याला म्हणतात मायकोरायझी. आता समजलं मायकोरायझी म्हणजे काय? आता आपली कन्सेप्ट क्लिअर झाली मायकोरायझी बद्दलची. आता पुढचा पॉइंट घेऊया. जमिनीतून मिळणारं पाणी झाडांच्या टोकांपर्यंत जातं कसं? माहितीये? ते म्हणजे कॅपिलरी ऍक्शन आणि ट्रान्सपिरेशनमुळे. ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्यासाठी नवीनच होत्या. मला वाटतं तुम्ही हे पुस्तक वाचाच. म्हणजे मी फक्त ही पुस्तकाची ओळख सांगणार, पण पुस्तकात नेमकं काय आहे ते तुम्हाला पुस्तक वाचल्यानंतरच कळणार. झाडांचं हे अबोल विश्व इतक्या सुरेखपणे कोण वर्णन करू शकेल का? इतकं कमाल वर्णन लेखकाने केलं आहे आणि अनुवादन तर इतकं सुरेख केलंय की एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केली की पॉज कुठं यायचा हा प्रश्नच पडला पाहिजे मुळी. त्यातला अजून एक पॉइंट, झाडांमधून टर्पिन नावाचं द्रव्य सोडलं जातं. मुख्यत्वे हे सूचिपर्णी वनस्पतींमध्ये घडून येतं. याचं मुख्य काम म्हणजे कीटक आणि आजारापासून झाडाचा बचाव करणे. झाडांमध्ये किती अद्भुत ताकद असते नाही? त्याची खूप उदाहरणं आहेत. त्यातीलच एक म्हणजे अक्रोडचं झाड. अक्रोडच्या झाडांच्या पानात असा पदार्थ असतो की ज्यामुळे त्यांच्या जवळ कीटक फिरकत नाहीत. म्हणून बागेत शांत बसायचे असेल तर अक्रोड खालच्या बाकावर बसावे, कारण फायटोसाइडमुळे कीटकांना रिपेल करण्याची झाडांमध्ये एक वेगळी शक्ती असते. आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे मला पृष्ठावरचा लेख वाचूया. झाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच, पण वोहललेबन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पद्धतीने मांडली आहे. हे नमूद केलं होतं न्यूयॉर्क टाइम्सने. आता पुढं अद्ययावत संशोधनाचा आधार घेत
एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो. पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी कुटुंब रचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर ओहललेबन द हिडन लाईफ ऑफ ट्रीज या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात काळजी घेतात आणि धोक्याची पूर्वसूचनाही देतात. अशा सहजीवनात वाढणाऱ्या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. या उलट रस्त्यावर एकटेपणात वाढणाऱ्या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणाऱ्या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते. जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात ओहललेबन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे मात्र निश्चितच. थोडक्यात आपण आपली परिसंस्था कशी जपली पाहिजे याची कारणं आणि जमिनीखालचं हे अबोल विश्व या सगळ्याची सांगड घालून एका उत्कृष्ट पुस्तकाची निर्मिती झाली. हे पुस्तक वाचताना इतकं भारी वाटतं सांगू का, म्हणजे जणू झाडच आपलं आत्मकथन आपल्याला सांगत असतात. लाख मोलाचं हे पुस्तक तुम्ही नक्कीच वाचा आणि या निसर्गाशी हितगुज साधा. मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. आणि जर तुम्ही वाचले असेल किंवा पुढे कधीतरी वाचाल तेव्हाचा तुमचा अनुभव काय असेल ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.